मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. अनुसूचित जाती मागासवर्गीयांसाठी तरतूद करण्यात आलेला विकास निधी इतरत्र देण्यासंबंधी 14-15 जुलैचा काढलेला शासन आदेश त्वरित रद्द करा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांच्या कल्याणकारी विकास निधीवर सरकार दरोडा टाकून राज्यातील 59 जातींच्या मागासवर्गीयांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या हक्काचा निधी दुसरीकडे खर्च करत असून ते कदापि आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा प्रमिलाताई तुपलोंडे, के.एम. कांबळे, प्रकाश बनसोडे, कीर्ती शिवशरण, विक्रम वाघमोरे, ॲडव्होकेट करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, सविता सोनवणे, सानिया पठाण, अनिता भालेराव, विजयालक्ष्मी झाकणे, उषा जमादार आदी उपस्थित होते. मी राजाभाऊ कदम, भीमशक्ती सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा सरचिटणीस, दिनांक 28/8 रोजी सामाजिक न्याय विभागासाठी तरतूद असलेला जो निधी आहे, शासनाने दिनांक 14 व 15 जुलै रोजी GR काढून तो निधी मुख्यमंत्री तीर्थ योजना वारकरी महामंडळ यांना निधी वर्ग करावा असा जो आदेश काढला आहे, तो आदेश रद्द करण्यात यावा यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी सामाजिक न्यायमंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार 28 तारखेला आम्ही महिला आघाडीच्या वतीनं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन सादर केलं. या निवेदनामध्ये तो आदेश तात्काळ रद्द करावा ही आमची आग्रही भूमिका असून, वास्तविक पाहता हा जो निधी आहे, हा निधी रमाई घरकुल आवास योजना, जे PhD धारक विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, बार्टीमार्फत इतर जो दलित अनुसूचित जातीच्या विकासासाठी जो निधी आहे तो त्यांच्या विकासावरतीच खर्च करण्यात यावा अशा रीतीने आम्ही हे निवेदन देण्यात आलेलं आहे. खरं तर सरकारने हा निधी इतरस्त आजपर्यंत वापरलेला आहे, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही, अत्यंत खेदजनक असं म्हणावं लागेल. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून दलितांच्या, अनुसूचित जातीच्या, मागासवर्गीयांच्या विकास निधीवर डल्ला मारण्याचं काम करत आहे. त्याचा आम्ही हा जाहीररित्या निषेध करतो. जर हा शासनाने निधीचा जो आदेश आहे रद्द त्वरित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये भीमशक्तीच्या वतीनं संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू असे मी शासनाला या निवेदनाद्वारे कळवतो. जय भीम, जय भारत.